रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं। रिळे पाचोळे गावात गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, पैनगंगा नदीला पूर, किनवट आणि यवतमाळचा संपर्क तुटला। वर्धा पैनगंगा नदीला पूर, हैदराबादसह अनेक मार्ग बंद, जवळपास 50 गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका, लोकल सेवा उशिरानं, मुंबईकरांचे हाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुखेडमध्ये पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर, लेंडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान, पिकांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। चेंबूरच्या न्यू अशोकनगर इथे संरक्षक भिंत कोसळली, संरक्षक भिंत कोसळून 7 झोपड्यांचं नुकसान। कोकणातही मुसळधार पाऊस, कणकवली मालवण राज्यमार्ग पाण्याखाली। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ठाण्याच्या कळवा भागात साचलं पाणी, मुलांना बोटीतून करावा लागतोय प्रवास, नागरिकांकडून मदत कार्य सुरू। नांदेड इस्लापूर धरणातून मोठा विसर्ग, सहस्त्रकुंड धबधब्याचं विशाल रूप, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। राहुलच्या वोट यात्रेला बिहारमध्येच गर्दी नाही, राहुल गांधी यांच्या वोट यात्रेचा प्रवास सुरू, बिहारच्या औरंगाबाद इथं पोहोचली वोट यात्रा। ई वाहनांना समृद्धीवर टोलमुक्त प्रवास, परिवहन विभागाकडून चाचपणी अंतिम टप्प्यात। भाजप आघाडीचं ठरलं, काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा, सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार। पुण्यात बेवड्यांचा धुमाकूळ, पुणेकर चिडले, रस्त्यावर उतरले, कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदन। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचा आरोप। मंगळवारपासून 36 तास पाणी पुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणी पुरवठा बंद। हेमलता पाटलांचं तळ्यात मळ्यात सुरूच, हेमलता पाटील आता निघाल्या राष्ट्रवादी। संसद परिसरात विरोधकांची घोषणाबाजी, बिहार मतदार यादी सुधारणेला काँग्रेस आघाडीचा विरोध। मंत्री शिरसाडांचा राजीनामा घ्या, रोहित पवारांच्या निशाण्यावर संजय शिरसाड। ट्रॅक्टर पिनाकेश्वर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, अपघातात 2 महिला भाविक ठार, 24 जखमी। कुत्राप्रेमींनो, ही बातमी बघा, संभाजीनगरमध्ये पिसाळलेला कुत्रा 14 जणांना चावला।